नमस्कार मित्रांनो, आज आपली टीम चालता बोलता आलेली आहे गुरुवारच्या लोणंद आठवडे शेळी मेंढी बाजारामध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील जे नावाजलेले व सर्वात मोठे शेळी मेंढी बाजार आहेत त्याच्यामध्ये एक नंबरचा बाजार लोणंदचा बाजार आहे. आणि ह्या बाजारातून संपूर्ण महाराष्ट्र तसेच शेजारचे कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून व्यापारी खरेदीसाठी या ठिकाणी येतात. मटन मार्केट असेल, त्याचबरोबर ब्रीडिंग किंवा छोटे मोठे म्हणता येत नाही, जे मोठे शेळी पालक असतात, मेंढी पालक बांधव असतात, त्यांचा सुद्धा आर्थिक व्यवहार इथूनच चालतो. तर आज आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काठेवाडी शेळ्याचे प्रसिद्ध व्यापारी भेटलेले आहेत. त्यांच्याकडून आपण काठेवाडी शेळ्यांच्या किमती जाणून घेऊया. भावांनो, पूर्वी आपल्याला काठेवाडी शेळी खरेदी करायची म्हणलं की जळगाव, चाळीसगाव, भुसावळ किंवा एमपीच्या बॉर्डरवरती जावं लागत होतं. परंतु हे बांधव तुमच्या सर्वांच्या मागणी खातर आपल्याला आपल्याच भागामध्ये हे शेळ्या आणून देत आहे. भाऊ नमस्ते, काय सांगाल, नाव काय आपलं? दीपक शांताराम राऊत. राऊत साहेब, किती दिवसापासून तुम्ही ह्याच्यामध्ये व्यापार करताय? आम्ही सुरुवातीला पहिले स्वतः पाळलेले होते. हां हां आता आम्हाला लोकांची मागणी चालू झाली. हां हां आम्ही 15 दिवस झाले चालू केलेले आहे. ओके, म्हणजे तुमच्या शेळ्या बघून लोक जोरात म्हणतात दादा खूप लागल्या, काय केला म्हणून. हां. तर आपल्या भागात ही जनावर सेट होतंय का? होते. आम्ही 2 वर्ष आमचं बाग पिकली जावे. हां हां आमच्याकडे भात शेती होती. मग भात शेती म्हणलं की पाऊस भरपूर झाला. हां हां तर एवढ्या पावसामध्ये जर शेवढा चढ होत. ओके, म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकत असाल, या दादांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळी वातावरणामध्ये सुद्धा ह्या शेळ्या तग धरत आहेत. तर या शेळीची खासियत काय, म्हणजे उस्मानाबादी शेळी म्हणलं तर काटक किंवा मटणाच्या चवीसाठी जे प्राणी चांगले असतात म्हणून पाळले जातात, तसं ह्याच शेळ्या का घेतल्या पाहिजे? आता ह्या शेळ्यांचं म्हणलं ना, काटक तर भरपूर आहे. पावसाला उन्हाळ्यात सगळ्याला काटक. आणि मात्र दूध देण्याची क्षमता यांची जादा आहे. बरोबर. 1 लिटर 1.5 लिटर एका टायमिंग दूध देते. चांगली शेळी असली देते. आणि डबाजून आरामशीर 1 लिटर दूध निघते. म्हणजे पिल्लं पाजून सुद्धा 1 लिटर दूध निघतं. आणि शेळीचं दूध पौष्टिक समजलं जातं औषधासाठी, किंवा त्याला फॅट डिग्री पण चांगली असते. आता आम्ही तिकडून घ्या तिकडे दूध व्यवसाय करतो. हां 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 तर दादा, ह्या शेळ्यांचे पिल्लं देण्याचं प्रमाण किती आहे? 2-3, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3. ओके. आणि व्यतामध्ये अंतर वगैरे? ओके, आपल्या भागातील लोकांना जास्त उत्पन्न काढायची सवय असल्यामुळे 2 वेत घेतात आणि काही ठिकाणी एक पण दूध व्यवसाय करायला त्यांनी एकच वेळ घेतलं. ओके. ज्यांना दूध व्यवसायासाठी पाळायचे त्यांनी एक वेत, ज्यांना मटन मार्केटमध्ये काम करायचं त्यांनी, किंवा ब्रिडिंगमध्ये 2 वेत. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, ह्या शेळ्या दाताला वगैरे कसं आहे? आता पूर्ण जाते. हां. आणि दादा, काय किंमत ठेवलेली आहे आजच्या मार्केटमध्ये? जवळ आलेली शेळी 20,000, 25,000पर्यंत, 25,000. आमचे बरेचसे सबस्क्रायबर आहेत, ते आमच्या व्हिडिओला खाली कॉमेंट करत आहेत, साहेब ह्या झाल्या मोठ्या शेळ्या, परंतु तुम्ही पाठी वगैरे का आणत नाही, तो पण प्रयत्न करा. पाठीचा विषय असा आहे विकतच नाहीत पाठी, शेळी बनवण्यासाठी ठेवतात. दादा, तुम्ही अजून कोणत्या बाजारामध्ये असताय? चालू केले आताशी. आमच्या बघणाऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा, तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर. तुमचं नाव? तालुका? जिल्हा पुणे. तर मित्रांनो, दीपक राऊत यांनी त्यांचा नंबर सांगितला आहे, माहिती सुद्धा खूप छान सांगितली. दादा, अजून एक शेवटचा आणि शेळी पालकांच्या ह्याचा प्रश्न, या शेळ्यांची काय काळजी घेतली पाहिजे? लसीकरण पूर्ण केलं पाहिजे, म्हणजे आजारला बळी पडत नाही. आणि खुराक वगैरे मका दिली तर अजूनच म्हणजे फायदेशीर आहे. या शेळीचं पाट किंवा बोकड अंदाजे किती महिन्यामध्ये विक्रीला येतं? म्हणजे ॲज पर मटन मार्केट, म्हणजे तुम्हाला पाठवण्यासाठी
25 महिन्यामध्ये विकायला ते येते. धन्यवाद दादा, छान माहिती दिली. तर मित्रांनो, आपल्या तुमच्या सर्वांच्या मागणी खातीर काटेवाडी शेळ्यांचं व्हिडिओ दाखवण्यासाठी पूर्वी आम्हाला 40गाव, जळगाव, भुसावळ, मध्य प्रदेशमध्ये जावं लागत होतं. परंतु आता बरेचसे शेळीपालक किंवा शेळीचे व्यापारी आहेत, ते आपल्या नजीकच्या बाजारामध्ये पण आणतायत. कालच तुम्ही बघितलं असेल, बुधवारच्या मसवड बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काटेवाडी शेळ्या विकायला आल्या होत्या. काटेवाडी शेळीबद्दल तुम्हाला जर अजून काय अडचणी जाणून घ्यायच्या असतील किंवा तुमच्या मनातील काय प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा. आणि हो मित्रांनो, ह्या काटेवाडी शेळ्या खादाड असतात, म्हणजे ह्यांना तुम्ही जेवढा चारा जास्त टाकाल तेवढं हे दूध जास्त देतात. दूध जास्त दिल्यानंतर करडं लवकर वाढतात. तुम्ही म्हणाल की जाधव साहेब ह्या शेळ्यांना काय घालायचं, रेग्युलर चारा तर तुम्ही घालाच, त्याबरोबर झाडपालावर्गीय म्हणजे हातघास, शिवरी, तुती, सुबाबळ, त्याच्यानंतर दशरथ घास, मेथी घास हे सुद्धा यांना घातलं तर हाय प्रोटीन मिळून करडांची वाढ सुद्धा चांगली होईल. तुम्ही म्हणाल जाधव साहेब हे चारा बियाणं आणायचं कुठनं, तर मित्रांनो घाबरू नका. आपलेच मित्र कदम ॲग्रोचे कदम साहेब, त्यांचा रहमतपूर आंबेरी या ठिकाणी फार्म आहे. तिथं तुम्हाला जे पण बियाणं पाहिजे असेल ते तुम्ही तिथं येऊन त्यांचा प्लॉट बघू शकता, खरेदी करू शकता. किंवा पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय डाक पार्सल असेल, रेल्वे, विमान, त्याच्यानंतर EST पार्सलनं सुद्धा तुमच्यापर्यंत चारा बियाणं पोचवायचं काम केलं जाईल. तुम्ही म्हणाल कदम साहेबांचा नंबर कुठला आहे, तर 8805 892 892 या नंबरवरती संपर्क करा. चारा बियाणं लागवड करा. आता मान्सूनचा हंगाम आहे, त्याच्यामध्ये बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा चांगली असते. बियाणे वाढवा, तुमच्या शेळ्या वाढवा आणि तुमचा नफा पण वाढवा. धन्यवाद.